नमस्कार. आपण आता असं कसाल आणि आम्ही तो आता सावंतवाडीक आमचे एक मित्र मयूर नाईक करून त्यांच्या नर्सरीत जातो. आमचे सारथी असत आजच्यासाठी मिस्टर संतान फर्नांडिस गाडी चालवतात. ब्रिजच्या खालून उजवीकडे कसाल बाजारपेठ, त्याच्यानंतर रानबांबोळी, सावरवाड, वराड, कट्टा आणि कुंभारमाठ मार्गे मालवण. आपण आता ओरोस, पणदूर, कुडाळ करून डायरेक्ट जातलो सावंतवाडी. समोर असा कसालचो कोकण रेल्वेचो ब्रिज आणि आपण ब्रिजच्या खालनं जातलो डायरेक्ट सावंतवाडी. आपलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 एक नंबर असा. खंय तुमका एकही खड्डो गावाचो नाही असो आपलो रस्तो भारी आहे. बघा, एक पण खड्डो नाही आहे खंय. डावीकडे वळला तर पोचतलास कुंद्याक. कुंदे गावचे कोण असले तर कमेंट करा. उजवीकडे SSPMचा हॉस्पिटल. लास्टच्या व्हिडिओत दाखवलेलं आहे तुमका. थंय जाऊक रानबांबोळीतना पण एक रस्तो हा पडव्यात आणि हायना पण एक रस्तो हा. आपण आता ओरोशीत असो आणि आपण आता डायरेक्ट ब्रिजवर न जातलो. ब्रिज न घेता जर खालनं आपण गेलो तर उजवीकडे जिल्हा मुख्यालय, ओरोस रेल्वे स्टेशन, ओरोसचा हॉस्पिटल आणि या करवला त्या म्हणजे कुडाळचा RTO. जर तुमच्याकडे पण MH07 पासिंग गाडी असली तर माका कमेंटमध्ये सांगा.
आता पीठडवळ नदीवर. वाडी हुमरमळा. आपण आता असं पंढूरमध्ये आणि आपण आता फ्लायओव्हरवरनं जातलो. हाय ना आम्ही एकदा ह्याचा गेलो निरुखे म्हणून गाव हा. थंय निलेश गोसावी असत त्यांचा अभंगू सशांचा फार्म असा. थंय आम्ही एकदा भेट देऊक गेल्लो. भारी केल्यानी एकदम. बरेच जण जातात ट्रेनिंगसाठी वगैरे. तर तो हाय ना ह्यो ब्रिज नाही घ्यायचो, लेफ्ट घेऊन जायचा हाय ना जर तुम्ही जात असलास तर. हायवेवर एवढा पाणी तुंबला, बाजूच्या गाडी आमची मंदाकिनी बनवून टाकतात. जाता येता पाणी उडवतात सारखे. हाय तिची तुकपट्टी लावची कामं आहेत. ती केलेली मलमपट्टी जी हा ती गणपतीपर्यंत तरी रवात का काय माहीत. देवच जाणो काय तर.
आपण आता असं पावशी गावात. पावशी आमच्या वहिनीचा माहेर असा आणि त्या उजव्या साईडीक त्यांचा घर हा आणि घरासमोरच असा सातेरी मंदिर. हे असा सातेरी मंदिर डावीकडे. आपण आता कुडाळात असो. कुडाळ.
हाय सर्व्हिस रोडचा काम चालू असल्यामुळे पुढे भरपूर डायव्हर्जन असत आणि आपल्या पहिली एस टी क्रॉस झाली आपल्या प्रवासातली. समोरनं अजून एक एस टी येता त्यासाठी केली. आपण आता झारापीत असो आणि झारापीतना लेफ्ट घेऊन आपण जातलो सावंतवाडीच्या दिशेन. सरळ गेल्यावर पत्रादेवी मार्गे गोवा. तर या व्हिडिओत पण माझ्या माईकने माझं पोपट केलं ना, कारण नंतर मी एडिटिंग करून बसलोय तेव्हा समजलं माझा आवाज हडळीसारखो येता त्या माईकमुळे. त्याच्यामुळे परत आता माका व्हॉइस ओव्हरवरच व्हिडिओ खेचूचो लागता पूर्ण. तर मग परत एकदा तुमका विनंती करतोय, सहकार्य करा. टेम्पो लय हलता त्याच्यामुळं कॅमेरा स्टेबल करूक माझी हालत खराब होता. तरी पण बऱ्यापैकी दिसता आणि रस्तो तर एक नंबर आहे, एक नंबर.
डावीकडे वळल्यावर आंबोली मार्गे कोल्हापूर बेळगाव आणि आपण आता जातो सरळ सावंतवाडीच्या दिशेन. आणि आंबोलीच्या पुढे एक हिरण्यकेशी मंदिरात आपण एक नंबर असा हिरण्यकेशी नदीचा उगम थैनाच होता. पण बघू एकदम भारी वाटता. बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही गेलेलो होतोय, हल्ली काय जाणं झाला नाही. आता बघूया जत्रा असता एका महाशिवरात्रीक, तर ह्यावेळी थंय जाऊचो विचार हा आमचो. जर गेलो तर मग तुमका नक्की घेऊन जाईन माझ्यासोबत. तर आता आपण सावंतवाडी सिटीत पोचलो आणि माका व्हायचा आता गाडीचा त्रास होता, त्याच्यामुळे वाईच वेळासाठी तुमची रजा घेतोय आणि डायरेक्ट तुमका भेटते आता मी नर्सरीत. ही आपली झाडा महोगनीची, ही रक्तचंदन, पुढे काय आहेत ते सुपारी, ही सुपारी आणि ती शोची आहेत काय? हा, ही अरेका पाम वगैरे आहे. काय काय अरेका पाम वगैरे आहे. अच्छा, ती शोसाठी का? हो, ही शोसाठी वापरली. तिकडे ते ह्याचे जायफळ वगैरे आहेत ना, मिरी. दालचिनी आहे. हे काय? दालचिनी. दालचिनी म्हणजे याची साल पण वापरतात आणि पानं हा, पण. पानं पण. तमालपत्र. हा, ही जायफळ आहे. अच्छा, ही मिरी आहे, कन्नीवरती जात मिरी. काळी मिरी. ही परत महोगनी. इकडे बांबू आहेत. हे टिश्यू कल्चर आहे का?
हां ते टिश्यू कल्चरचे बांबू आहे, ते बियांपासून आहे, टुलडा जात आहे ती. तुलडा. हां. बाजूला हे ती श्रीवर्धनीची हे आहे, सुपारी आहे. सुपारी श्रीवर्धनी. श्रीवर्धनी पुढच्या वर्षी आहे ती विक्रीला, यंदा टाकली आहे, अच्छा, छोटी आहे. हे सगळं तुम्हीच बनवता. हो. अजून आणि पहिल्या ती कसली आहेत? पहिल्या ह्याच्यामध्ये आहे जरा प्रायमरी स्टेजला, ओके, पण बऱ्याच गोष्टी करायच्या म्हणजे हळूहळू हळूहळू होणार. आता कसं पहिल्यांदाच या वर्षीच तर अंदाज घेतला आधी काय काय कसं कसं आहे, पाणी बिणी सगळं पुरतंय की नाही काय नाही ते. ही कसली आहे? मोहगणी मोहगणी. ही मोठे 2-3 वर्षाचे 3 वर्षाचे. ही मस्त आहे. फणसाची रोपं वगैरे केली आहेत थोडीशी, तिकडे लावायची ती आधी. तुमच्याकडे टिश्यू कल्चरचे बांबू आहेत 2 प्रकारचे. गॅस्पर म्हणून आहे, कुठची? ॲस्पर आहे, ब्रँडिसी आहे. ओके, ॲस्पर आहे तिकडे, हे ब्रँडिसी आहे चौपाशी. टिश्यू कल्चर साग आहे हा, एक साधारण 1-1.5 वर्षात ना 10-15 फुटी होतो. अच्छा. दुसऱ्या वर्षी वगैरे 10-1 मुठी होतो तो, 8-10 फुटी. आणि तर दुसऱ्या माझ्या घरी लावला आहे मी आता. तर कसं आहे, जरा कॉस्टिंग याची जास्त जाते, एक 80-90 रुपयापर्यंत रोप पडते. टिश्यू कल्चरचं आहे, पण ते लावले ना तर या एवढ्या छोट्या बॅगमध्ये येतात. पण लावले की एक साईज तुम्हाला ग्रोथ दिसणार, अच्छा स्ट्रेट वाढणार. आता म्हणजे गावठी सागासारखे आपले वेडे वाकडे असे वाढणार नाही. अच्छा, आपलं सरळ होतात. हां, प्रोडक्शन घ्यायचं असेल ना, म्हणजे ब्लॉक प्लांटेशन किंवा प्लांटेशन असे करायचे असतील ना, हां, तर एक 50-50, 100-100 लावून पहिले बघितले लोकांनी ना. या माझ्याकडनं मागणी असते असं मी मागवून देतो. माझ्याकडनं इथे घेतलेत वेंगुर्ल्यामध्ये वगैरे लोकांनी बरेच. हे फणस आपले नॉर्मल आहेत का? हां, हे कापे आणि बरके बियांपासून केलेले आहेत रोपं. अच्छा, रोपं आहे ती, कलमं नाही आहे. नॉर्मल आपले गावठी फणस. हा, गावठी फळ, पण चांगल्या प्रतीची रसा फणस आहे, जो आम्ही खाल्ला का चांगला, आम्हाला चांगला वाटला तर आम्ही बिया ठेवल्या. अच्छा, आणि ज्याचं कापा पण चांगल्या प्रकारचा आहे तो. हे काय काजी आहेत काय? काजीची रोपं आहेत ती. कोणती, वेंगुर्ला काय? नाही ती साधी आपली रोपं आहेत ती, कलमं नाही आहेत. गावठी काजू हां, आपले. गावठी काजू लावून त्याच्यावर नंतर कलमं बांधू शकतो आपण. अच्छा, जगायला वगैरे ही रोपं लावून जगवून काढायचं, हां, नंतर एखादा माळी वगैरे बघून ना कलमं बांधायचं. गावी मला ती तशीच करायची आहे. म्हणजे अच्छा, कसं आपण कलमं लावतो दरवर्षी, जगवायला खूप हे असतं ना. हां, आणि ती पहिल्या पावसात जर अशी चांगली मजबूत लावली ना, जगवून काढली ना, तर चांगलं हे होतं जरा. म्हणजे त्याचं जगण्याचं आणि कलमाचं पण होण्याचं चांगलं पर्सेंटेज चांगलं आहे त्याच्यामध्ये. ओके. हे टुलडा जातीचं बांबू आहे. आपण म्हणजे माणग्याला आता एक काहीतरी पर्याय आपल्याला थोडंसं, म्हणजे माणग्याला पर्याय नाही आहे, पण असा विषय माणगा जातोच आपला चांगला. हो, आणि एक आपला थोडे लावून बघितले ना, तर ह्याचा पण रिझल्ट मला चांगला वाटतो. आणि कोकणामध्ये आता सरळ वाढतो. हो, चांगली वाढ आहे याची. मजबूत वाढ आहे. आणि तसे काय काटे बिटे असं काय विषय नाही, सरळ वाढणारे आहेत ते स्टिक्स. आणि डिमांड कशी आहे त्याला? अगरबत्तीच्या काड्यांसाठी जास्त उपयोग होतो. तर अगरबत्तीची युनिट आपल्याकडे विद्यापीठामार्फत देण्यात आली ना. ओके. त्याच्यामध्ये पुढे आता ह्या लाडीला म्हणजे मागणी येणार आहे. आणि ह्या सगळ्या सुपाऱ्याच आहेत ना? हां, या सगळ्या स्थानिक सुपाऱ्या आपल्या आहेत. अजून तशी प्रायमरी स्टेजलाच आहे, अजून बरंच त्याच्यामध्ये डेव्हलप करायचं आहे. हो, आणि मागच्या वर्षीच जरा सुरू केलं आहे. थोडं वेळ नांदगावचं का बंद केलं पण? जमत नाही ते, इकडे तिकडे पाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती ना. अच्छा, आणि कसं लांब पडायचं तिकडे, फॅमिली सगळी गोष्ट. म्हटलं इकडे जरा मित्राचीच आहे आमच्या ही जागा, हां हां, त्याच्याबरोबर जरा पार्टनरशिपमध्ये करायचं आहे. नाही चांगलं आहे. तर प्रायमरी स्टेजलाच आहे बरं ते. साफसफाई केलेलं सगळं, पावसामुळे सगळी जरा घाण झाली सगळी. ते हळूहळू करायचं डेव्हलप चालू आहे. तर मयूर नाईकांका त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आपण आपल्या परतीच्या प्रवासासाठी निघालो आता. आणि हो असा सावंतवाडीचो मोती तलाव, आणि आपण आता जातलो डायरेक्ट कणकवली. आणि आमचो जेवणासाठी तांबूचो विचारा, पण खंय थांबायचं आता माहीत नाही. आता सारथ्यांका सांगलंय तुमका जा चांगला हॉटेल माहिती आहे, थंय आपण जेवूक जाऊया म्हणून.
डावीकडे असा सावंतवाडीचा ST स्टँड. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सावंतवाडी बस स्थानक. आमच्या सार्थ्यांनी झाडा भरूसाठी आमका मोलाची मदत केल्याने त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. आता आपण परत हायवे केलो आणि आपण आता परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो स्पीडमध्ये. आता आपण परत एकदा कसालात असो आणि तुम्ही बघू शकता ब्रिजवरनं ट्रेन पास होता, ती म्हणजे 1110 पनवती एक्सप्रेस. तर आम्ही आता वागद्यात पोचलो. आता मी वाईच पुढे ST वर्कशॉप हा म्हणजेच आमचो नरडावे फाटा थंय उतारतलोय आणि सारथी पुढे मार्गस्थ होतले. तर मग आता तुमची रजा घेतोय. आणि ह्यो व्हिडिओ काय प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे कुठच्याही प्रकारचो. मयूर नाईक माझ्या ओळखीतले आहेत आणि त्यांची नर्सरी जरा चांगली आहे, झाडं जरा चांगली देतात. त्याच्यामुळं मी मग त्यांच्याकडनंच झाडं घेतोय. म्हटलं एक प्रवासाचा व्हिडिओ दाखवूया आणि नर्सरीत कशा प्रकारची झाडं असतात ती दाखवूया. त्याच्यासाठी जो व्हिडिओ केलाय. तर व्हिडिओ तुमका आवडलो तर व्हिडिओक लाईक करा. तवसर तुमची रजा घेतोय आणि मी आता पुढे जाऊन उतरतोय.